एक संवाद ग्रंथप्रेमी बाबासाहेबांसोबत. लेखन नरेंद्र लांजेवार, बुलढाणा. वाचनस्वर विजय कदम. विश्वमानव बॅरिस्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्याशी संवाद साधताना हृदयाचे ठोके वाढतायत बघा. वाढणारच. एवढ्या मोठ्या ज्ञानपंडितासमोर आपण काय बोलायचं. पण काही प्रश्न विचारायचेत. जसं की आमची लक्तरलेली आयुष्य तुम्ही शिवलीत, तो सुईधागा कुठे ठेवून गेलात. गांजलेल्या जन्मांना नरकातून ओढून पोटाशी घेतलं, ती माऊलीची माया कुठे कुणाजवळ ठेवून गेलात. सगळ्या मापदंडांनी चरणरज व्हावं असा तुमचा बुलंद आवाज तुम्ही कुठं सेव्ह करून ठेवलायत. असे काही प्रश्न. बाबासाहेब, तुमच्या नावासमोरच्या तुम्ही घेतलेल्या सर्व पदव्या आहेत ना, त्या वाचतानाही धाप लागते हो. जे अनेकांना अनेक आयुष्यात साध्य होणार नाही असलं प्रचंड ज्ञान एकाच आयुष्यात तुम्ही ग्रहण केलंय. अनेक युगांनी ज्ञानापासून दूर ठेवलेल्या सर्व पिढ्यांचे पांग फेडलेत तुम्ही. तुमच्या पदव्यांकडे बघून तसं वाटतं. ही ज्ञानाची प्रचंड भूक कुठून मिळवली तो बाबासाहेब? तुमच्या नावासमोर सामाजिक, राजकीय, आर्थिक विचारवंत, घटनातज्ञ, तत्वज्ञानी, प्रखर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ, बोधिसत्व, अखंड मानवतावादी, बंधुत्वाचा, न्यायाचा पुरस्कार करणारे, शोषित कष्टकरी बहुजनांचे लोकनेते, शिक्षणतज्ञ, जलतज्ञ, साहित्यिक, पत्रकार, नामवंत वक्ते अशी अनेक गुणवैशिष्ट्य सार्थपणे लावली तरीही ग्रंथप्रेमी बाबासाहेब आंबेडकर या एका उपाधीपुढे सर्व विशेषणं फिकी पडतात. एकाच आयुष्यात माणसानं किती वाचावं याचं जगाच्या पाठीवरचं एकमेवा द्वितीय उदाहरण असाल तुम्ही. अर्जुनराव केळुसकर यांच्यासारखे वाचनप्रेमी शिक्षक तुम्हाला लाभले आणि केळुसकर गुरुजींनी आपल्या जवळची काही पुस्तकं तुम्हाला वाचायला दिलीत. त्यांनी स्वतः लिहिलेलं भगवान बुद्धांचं चरित्र हे पुस्तक तुम्ही मॅट्रिकची परीक्षा पास झाले म्हणून तुम्हाला भेट मिळालेलं, आणि त्या पुस्तकाचा तुमच्यावर प्रचंड प्रभाव होता. उच्च शिक्षणासाठी परदेशी गेल्यावर तिथं मिळेल तो सर्व वेळ तुम्ही ग्रंथालयात बसून फक्त आणि फक्त ज्ञानग्रहण करण्यासाठीच सत्कारणी लावलात. आपण लंडनमध्ये पोटाला चिमटा देऊन मोठ्या कष्टानं जमवलेली पुस्तकं 3 पेट्यांमध्ये भरलीत आणि विक्ट्री ऑफ इंडिया या बोटीनं मायदेशी पाठवलीत. पण ही बोट समुद्रातच बुडाल्याचं तुम्हाला समजलं आणि तुम्ही प्रचंड कष्टी झाला होतात. ग्रंथांना, पुस्तकांना आपला मित्र, गुरु समजणारे बाबासाहेब कोणत्या पुस्तकात, कोणत्या पानावर काय महत्त्वाचं लिहून ठेवलंय हे पुस्तक न उघडता तुम्ही सांगू शकत होतात. बाबासाहेब, खरोखरच वाचनातून तुम्हाला तिसरा डोळाच लाभला होता. ज्ञानाची लालसा काय असू शकते याचं प्रतीक म्हणजे बाबासाहेब तुमची वाचननिष्ठा. महाविद्यालयीन विद्यार्थी दशेत अहोरात्र वाचन चिंतन करणारा असा अद्वितीय विद्यार्थी आम्ही आमच्या आयुष्यात पाहिला नाही, असे गौरवोद्गार अभिमानपूर्वक तुमचे शिक्षक, प्राध्यापक तुमच्याबद्दलच्या आठवणी सांगताना काढतात. तुमच्या वाचन प्रेमाबद्दल अनेक जण आजही सांगतात की तुम्ही एकदा पुस्तक वाचायला बसलात म्हणजे कशाचंच भान राहत नसे. एकाग्र चित्तानं ग्रंथाचं वाचन करत रात्रभर एकाच बैठकीत संपूर्ण पुस्तक तुम्ही वाचून काढायचात. आयुष्यभर पुस्तकांच्या संगतीत वावरलेले तुम्ही स्वतःचं मुंबईतलं घर बांधतानाही मला माझ्या खाजगी पुस्तकांसाठी घर बांधायचं आहे असं म्हणत होतात. तुम्ही पुस्तकांसाठी टुमदार घर बांधलं. तुमच्या ग्रंथसंग्रहात जागतिक साहित्यातील सर्व श्रेष्ठ दर्जाच्या कलाकृती होत्या. त्यात इतिहास होता, सर्व धर्माची पुस्तकं होती, कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, 44,000 पुस्तकं तुमच्या मालकीची. जगाच्या पाठीवर एवढं मोठं व्यक्तिगत ग्रंथालय खचितच एखाद्या ग्रंथप्रेमीचं असेल. आयुष्याच्या उत्तर रात्री तुम्ही चित्रकला, संगीत, गायन ह्या कलासुद्धा शिकायला घेतल्यात.
चंदनासारखे झिजून भारतीय संविधानाची निर्मिती केलीत. प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याच्या दृष्टीनं तुम्ही समान मताधिकार बहाल केला. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून हिंदू धर्मातल्या स्त्रियांना आईवडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा मिळावा यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तुम्ही मोकळे झालात. भारतातल्या सर्व धर्मातल्या स्त्रियांवर तुमचे अनंत उपकार आहेत बाबासाहेब. कामगारांसाठी केलेल्या सुखसुविधा, शेतीमध्ये सुचवलेले पर्याय, अर्थविषयक धोरणं, पर्यावरण किंवा परराष्ट्र धोरण विषयक व्यक्त केलेली तुमची मतं आजही महत्त्वपूर्ण आहेत. तुम्ही अर्थतज्ञ म्हणून रिझर्व्ह बँकेच्या स्वरूपात देशाला दिलेली भेट खरोखरच अर्थव्यवस्थेचा कणा मोडू न देणारी बाब आहे. बाबासाहेब, जे सार्वजनिक उद्योग तुम्ही सुचवले होते ते सर्वच आता आम्ही विक्रीला काढलेत बरं का. म्हणूनच म्हणतोय बाबासाहेब, आमची लखतर असलेले आयुष्य शिवलीत तो सुई धागा कुठे ठेवलाय तुम्ही? उठता बसता तुमचं नाव घेतात, त्यानं काय पुरोगामित्व सिद्ध होतं का? तुम्ही दिलेल्या संविधानिक मूल्यांचा पदोपदी अवमान केला जातो. आज तुम्ही असतात तर हातामध्ये लेखणीसोबत महात्मा फुल्यांचा आसूड सुद्धा घेतला असतात. तसेही कबीर, तुकाराम, बुद्ध, महात्मा फुले हे तुमच्या प्रेरणेची ऊर्जास्रोतच होते ना. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा तुमचा मूलमंत्र आम्ही विसरत चाललोय. फक्त तुमच्या नावाचा राजकारणासाठी उदो उदो तेवढा होतोय. तुमची शिक्षण नीती, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, तुमची राष्ट्रीयत्वाची भावना आमच्यात कधी भी नाहीची. शोकांतिक आहे. खाऊजाच्या काळात आपल्या देशात खूप बदल झाले. संवैधानिक मार्गाने रस्त्यावर बसून न्याय मिळत नाही आणि न्यायालयात दिला जातो तो न्याय नाही असं आपल्याच देशाचे सर्वोच्च न्यायाधीश सांगतायत. याचा अर्थ आपल्या देशाची वाटचाल ही लोकशाही मार्गानं चालली असं म्हणायचं का? तुम्हीच सांगा बाबासाहेब. लोकशाहीच्या चारही खांबांना उधळी लागली आहे. तुम्ही पत्रकार संपादक असल्यानं ज्यावर तुमचा प्रचंड विश्वास होता ती माध्यमं आता सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसलीत. तुम्ही ठणकावून सांगितलं होतं संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे लोक कसे आहेत यावर त्याची यशस्वीता अवलंबून आहे. तुम्ही आम्हाला मताधिकार दिलात, पण आम्ही त्याचंही खरेदी मूल्य ठरवून टाकलेलं आहे. खरं तर भारतातल्या प्रत्येक समस्येचं निराकरण भारतीय संविधानात तुम्ही दूरदृष्टीनं नोंदवून ठेवलंय. गरज होती फक्त कडक अंमलबजावणीची. संविधानाची मुळापासून अंमलबजावणी करण्याची मानसिकताच आमच्या राज्यकर्त्यांमध्ये दिसत नाही. हीच खरी शोकांतिका आहे. तशाही बाबासाहेब आपल्या देशात अनेक शोकांतिका आहेत. कोणकोणत्या शोकांतिकेवर बोलत बसायचं? पण बाबासाहेब, तुमच्यासारखा ग्रंथप्रेमी महाज्ञानी आमच्या देशात, त्यातही महाराष्ट्र आणि त्याही पुढे मराठी कुटुंबात जन्माला आल्याचा खरंच अभिमान बाळगला पाहिजे आम्ही. तुमच्यापासून आयुष्यभर निर्व्यसनी राहण्याचा आणि तुमचं वाचनव्रत अंगीकारून आयुष्यभर विद्यार्थी राहण्याचा संकल्प या निमित्तानं आम्ही करतोय. आणि हो, लोकशाही जीवन प्रणाली आम्ही स्वीकारलेली असल्यानं तुमचं भारतीय संविधान हाच आमचा प्राण आहे. आम्ही भारतीय प्राणपणानं या संविधानाचं जतन करून देशात निकोप लोकशाही निर्माण करू याबाबत बाबासाहेब तुम्ही निश्चिंत राहावं. तुमच्या कार्यकर्तृत्वाला सलाम. तुमचा चाहता नरेंद्र लांजेवार, बुलढाणा. संपर्क 9422180451. वाचन स्वर विजय कदम.